विधानसभेमध्ये स्वबळावर लढण्यासाठी उद्धव ठाकरेंची चाचपणी। विधानसभा संपर्क प्रमुखांना अहवाल तयार करण्याच्या सूचना। 4 महिन्यानंतर राज्यातलं सरकार बदलण्याचा शरद पवारांचा पॉवरफुल प्लॅन तयार। इंदापूरमध्ये शेतकऱ्यांच्या मेळाव्यातनं पवारांचा इशारा। पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातल्या मवियाचा तिढा सुटला। कोकण पदवीधरमधून ठाकरे गटाची माघार, तर नाशिक मुंबई शिक्षक मतदारसंघात काँग्रेसची तलवार म्यान। राष्ट्रवादीकडून राज्यसभेच्या उमेदवारीचा सस्पेन्स कायम। सुनेत्रा पवारांना की इतर नेत्यांना संधी मिळणार? उमेदवाराचं नाव उद्या जाहीर होणार। महायुतीमध्ये मुस्लिम आरक्षणावरून फटाक्यांची शक्यता। मुस्लिम समाजाला शिक्षणात 5% आरक्षण असावं। राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाची तटकरेंकडे मागणी। जरांगेंच्या भेटीसाठी आलेल्या ओमराजे निंबाळकरांचा ताफा महिला आंदोलकांनी अडवला। सरकारने वेळेत निर्णय घेतला नाही तर सलाईन काढून टाकेन, जरांगेंचा इशारा। अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे भाजपचं नुकसान। संघाच्या मुखपत्रातून निकालाचं पोस्टमॉर्टम। मोदींच्या चेहऱ्यावर सर्व मतदारसंघात निवडणूक लढण्याला मर्यादा असल्याचं परखड मत। केंद्र सरकारच्या विकास निधी वाटपात महाराष्ट्राची दुजाभाव। ठाकरे गट आणि काँग्रेसचा आरोप। उत्तर प्रदेशला 25,000 कोटी तर महाराष्ट्राची केवळ 8,828 कोटींवर बोलवण। सिलोडचं पाकिस्तान होत आहे। अब्दुल सत्तारांवर निशाणा साधताना रावसाहेब दानवेंचा गंभीर आरोप। सिलोडमधल्या जमिनी हडपल्या जात असल्याचा दावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।